सध्या चायनामध्ये HMPV व्हायरसची दहशत सुरू आहे। मात्र आपल्या बुलढाण्यात एका वेगळ्याच व्हायरसची चर्चा सुरू आहे आणि तो आहे टक्कल व्हायरस। गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यातील शेगावमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचे सर्वांचे केस गळून टक्कल पडत आहे। आता मात्र या प्रकरणाचं एक धक्कादायक कारण समोर आलंय। नेमकं टक्कल पडण्याचं कारण काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंड गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच टक्कल पडतीये। सुरुवातीला 2-3 दिवस डोक्यामध्ये भयंकर खाज सुरू होते आणि त्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये डोक्यावरील संपूर्ण केस जाऊन टक्कल पडतीये। सध्या या समस्येने बुलढाणा जिल्ह्यातील बोंडगाव तसेच आसपासच्या गावामध्ये थैमान घातलंय। या गावामधील महिला असोत किंवा लहान मुले असोत की वृद्ध व्यक्ती असोत सर्वांनाच केस गळती होऊन टक्कल पडत आहे। मात्र आता या टक्कल पडण्यामागचं वैज्ञानिक कारण मात्र आता पुढे आलंय। या गावच्या आसपास वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासले असता या भागातील पाण्यामध्ये नायट्रेट सारखा विषारी घटक हा मोठ्या प्रमाणावर असल्याचं समोर आलंय आणि या भागातील पाण्यामध्ये TDS ची लेवल ही खूपच जास्त आहे। त्यामुळे नागरिकांना टक्कल पडत असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे। सर्वांनाच टक्कल पडण्याच्या तक्रारीमुळे या भागातील पाण्याचे नमुने टेस्टसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आलेले होते। त्यानंतर मात्र या भागातील पाण्यामध्ये नायट्रेट सारखा अत्यंत विषारी असणारा घटक मोठ्या प्रमाणावर असल्याचं उघड झालंय।